चॅप्टर मध्ये आपण आतापर्यंत पाहिलेले आहे काय काय बघा. सुरुवातीला फर्स्ट जी थिंग एक्सप्रेस केलेली आहे किंवा एक्सप्लेन केलेली आहे रायटरनं किंवा कोणत्या बाबतीत आपल्याला माहिती दिलेली आहे ती कोणती गोष्ट आहे की जो आपला ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याच्याकडे कुठलं कुठलं साहित्य असतं ते आपल्याला पहिल्या 2-4 ओळीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्याला प्रोफेशनल इक्विपमेंट असा शब्द तिथं आपल्याला सांगितलेला होता. त्यात कावरी शेल्स, त्यानंतर स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ, मिस्टिक चार्ट्स आणि त्यानंतर पामेरा रायटिंगचं बंडल एक त्याच्याकडे आहे, नोटबुक पण आहे. अशा पद्धतीचं साहित्य घेऊन तो तिथं दुपारच्या वेळी बसलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये त्याचं जो पोशाख आहे, पेहराव आहे ते कशा पद्धतीचं असतं ते इथं आपल्याला थोडक्यात सांगितलेलं होतं की त्याच्या फोरहेड वरती म्हणजे कपाळावरती भस्म लावलेलं आहे, पवित्र भस्म, आणि त्याच्या मधोमध काय लावलेलं आहे, शेंदूर लावलेला आहे. आणि त्यामुळं काय होते, त्याचं मस्तक जे आहे ते कशा पद्धतीनं तेजस्वी दिसत आहे किंवा भासत आहे असं इथं रायटरनं म्हटलेलं आहे आपल्याला. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून भर म्हणून त्याने काय केलेलं होतं, सॅफ्रॉन कलरचा फेटा सुद्धा त्यांनी बांधलेला होता, म्हणजे केशरी रंगाचा. आणि हे सगळं असतानाच सोबत त्याच्या चेहऱ्यावरती दाट मिशा सुद्धा तिथं होत्या बोटांवरती. तर ते एकंदरीत त्याचा जो लुक होता तो इतरांना आकर्षित करणारा होता आणि कोणालाही एखाद्या भोळ्या माणसाला वाटेल की हा माणूस अतिशय ज्ञानी आहे आणि हा आपलं भविष्य व्यवस्थित सांगेल असं प्रत्येकाला वाटायचं त्याच्या लुकवरून. जनरली त्याच्या डोळ्यामध्ये जे तेज होतं ते कशासाठी आहे असं सांगितलं आपल्याला की त्याची नजर जी आहे ती नेहमी कस्टमरच्या शोधामध्ये असायची आणि तेच शोधणारी नजर जी आहे ती लोकांना कशी वाटायची, तेजस्वी वाटायची. तर हा एक आयरनीचा भाग इथं सांगितलेला आहे आपल्याला. त्यानंतर तो नेमकं त्याचा जो प्रोफेशन आहे तो कुठं चालवायचा ते आपल्याला लोकेशन त्यांनी इथं सांगितलेलं आहे. त्याचं कुठलं लोकेशन सांगितलंय, टाउन हॉल पार्क च्या शेजारी जे चिंचेचं झाड आहे त्या चिंचेच्या झाडाखाली त्याने त्याचं प्रोफेशन चालवलेलं असतं. आणि टाउन हॉलची जी जागा आहे ती रिमार्केबल आहे, म्हणजे कशा पद्धतीनं, तर त्या ठिकाणी अमाप गर्दी असत असायची. गर्दी कशासाठी, तर तिथं वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आणि उद्योगधंदे चालायचे आणि त्यामुळे लोकांचा फ्लो जो आहे किंवा गर्दी जी आहे त्या रस्त्यावरती जास्त असायची सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. कोणकोणते व्यावसायिक होते ते पण आपल्याला इथं नंतर सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये औषध विक्रेते, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक म्हणजे लोखंडी वस्तू, भंगार यांचे विक्रेते सुद्धा तिथं, आणि त्यात जादूगर आणि स्वस्त कपड्यांचा लिलाव, अशा सगळ्या गोष्टी त्या मार्केटमध्ये टाउन हॉलच्या चालायच्या आणि लोकांची गर्दी तिथं असायची. सगळ्यात महत्वाचं जो होता तो व्यक्ती म्हणजे शेंगदाणे विक्रेता, ग्राउंडनट सेलर जो आहे तो होता. का तर तो वेगवेगळी नावं आपल्या शेंगदाण्याला देऊन तो काय करायचा, कस्टमरला आकर्षित करायचा. एका दिवशी तो बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, तर एका दिवशी तो डेली आल्मंड म्हणून आवाज द्यायचा, तर राजास डेलिकसी म्हणून एका दिवशी आवाज द्यायचा. तर अशी वेगवेगळी नावं देऊन तो ग्राहकांना त्याच्याकडे शेंगदाणे विक्रीसाठी आकर्षित करत असे. आणि याचा फायदा कोणाला व्हायचा, तर आपल्या ॲस्ट्रॉलॉजरला. कारण त्याच्याकडे जर जे कस्टमर यायचे त्यांची नजर आपल्या ॲस्ट्रॉलॉजरवरती पडायची आणि त्यापैकी काही लोक ॲस्ट्रॉलॉजरकडे आपलं भविष्य पाहण्यासाठी जमा व्हायचे. त्यानंतर पुढं आपल्याला सांगितलंय की लाईटची जी व्यवस्था होती ती कशी होती, तर तो इतरांच्याच लाईटवरती आपल्या ॲस्ट्रॉलॉजरनं सगळं जो व्यवसाय आहे तो चालवलेला होता. प्रकाशाची नगरपालिकेनं तिथं कुठलीही सोय केलेली नव्हती. दुकानांच्या पुढे जे काही लाईट्स लावलेले असतील त्याच्यावरतीच जो काय उजेड येईल त्या उजेडामध्ये ॲस्ट्रॉलॉजरचं कामकाज चालायचं. त्यानंतर काही दुकानांकडे गॅसचे दिवे होते, तर काहींवरती काही लोकांनी आपल्या बाजूलाचा जो काही खांब असेल त्या ठिकाणी उघड्या मशाली लटकवलेल्या होत्या, तर काहींनी सायकलच्या दिव्याचा वापर तिथं केलेला होता. आणि ॲस्ट्रॉलॉजर मात्र स्वतःच्या दिव्याशिवाय आपलं काम इतरांच्या उजेडामध्ये तिथं चालवत होता. त्यानंतर
पुढे आपल्याला सांगितलंय की काय सांगितलंय पुढं, इंटेंडेड टू बी अन ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही बिगॅन लाईफ, म्हणजे त्यांनी कधीही आपल्या आयुष्यामध्ये ठरवलेलं नव्हतं की मला ॲस्ट्रॉलॉजर व्हायचं आहे. तो योगायोगाने ॲस्ट्रॉलॉजर झाला होता असं या वाक्यातून आपल्याला कळतं. कारण इथं पुढच्या पॅराग्राफमध्ये आपल्याला तेच सांगितलेलं होतं की जिथं त्याला स्वतःच्या आयुष्यात उद्या काय घडणार आहे ते माहित नाही, ते इतरांना कशा पद्धतीनं तो पुढचं त्यांचं भविष्य सांगणार असा प्रश्न तिथं होता. आणि त्याचं जे कामकाज चालू होतं ते मग कशावरती चालू होतं, जे प्रोफेशन त्यांनी चालवलेलं होतं तर त्याच्यात त्यांनी 3 गोष्टी महत्वाच्या होत्या. तो जो ॲस्ट्रॉलॉजर झालेला आहे, लोकांना जो आकर्षित करून घेत होता, त्याच्या मागे 2-3 कारण होती. त्यामध्ये त्याचं होतं सगळ्यात महत्वाचं मॅटर ऑफ स्टडी, म्हणजे अभ्यास, त्यांनी केलेला अभ्यास, लोकांचा अभ्यास परिसरातल्या. दुसरं प्रॅक्टिस, अनुभव किंवा सराव. आणि त्यानंतर श्रूड गेसवर्क, म्हणजे धूर्त अंदाज लावण्याचं त्याच्याकडे एक स्किल होतं, अंदाज लावण्याचं, अंदाज वर्तवण्याचं. तर ह्या 2-3 गोष्टीमुळं त्याचं जे प्रोफेशन आहे ते अतिशय व्यवस्थित चाललं होतं. आणि याच्यामुळं त्याला एका इमानदार व्यक्तीला काम केल्यानंतर, ऑनेस्ट पर्सनला प्रामाणिकपणानं काम केल्यानंतर जे काही वेतन मिळतं किंवा जे काही पैसे मिळतात त्याच पद्धतीनं त्याला सुद्धा दिवसाच्या अखेरीस काहीतरी पैसे मिळायचे आणि तो कमाई घेऊन घरी जायचा. आज इथपर्यंत आपण काल पाहिलेलं होतं. आता पुढे बघूयात आपण. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. पुढचं काय, आता आपल्याला अजून ॲस्ट्रॉलॉजर बद्दल थोडक्यात जास्त माहिती दिलेली आहे बघा. काय की कोणताही निश्चित विचार किंवा योजना न आखता तो काय केलेला आहे, आपलं गाव सोडून आलेला होता. म्हणजे त्या मूळ गावी तो नाही. आता ॲस्ट्रॉलॉजर कुठं आलेला आहे, त्याचं गाव सोडून आलेलं आहे. आणि कुठलाही प्लॅन नव्हता की मला गाव सोडायचं आहे, की मला या गावात जाऊन ॲस्ट्रॉलॉजी करायची, असं कोणत्याही प्लॅननी त्यांनी ठरवलेलं नव्हतं. तो असाच या गावामध्ये आलेला होता. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying and ripening in his cornfield and ancestral home. जर त्याने आपलं स्वतःचं जे मूळ गाव आहे ते सोडलं नसतं तर तो तिथेच राहिला असता. काय करीत राहिला असं सांगितलं इथं आपल्याला. टिलिंग द लँड म्हणजे काय, शेतीवाडी करत राहिला असता. मॅरिंग म्हणजे काय, लग्न संसारात अडकलेला असता. आणि जे काही त्यांची मक्याची शेती होती किंवा पूर्वजांचा जो काही कामधंदा आहे तो करत तिथं राहिलेला असता. आणि जे काही अँसेस्ट्रल होम म्हटलेलं आहे, म्हणजे वडिलोपार्जित जे काही घर वगैरे आहे त्याच घरामध्ये आयुष्य काढीत तो म्हातारा झाला असता. परंतु हे सगळं न होता तो अचानक त्याला गाव सोडावं लागलेलं आहे. बट दॅट वॉज नॉट टू बी. म्हणजे जे काही जनरली असतं की आपण तिथंच राहतो, त्याच गावात जगतो आणि तिथंच मरतो, तर तो हिशोब मात्र इथं ॲस्ट्रॉलॉजरच्या बाबतीत झालेला नाही. त्याला गाव सोडावं लागलेलं होतं. असं काही त्याच्या आयुष्यात झालेलं नाही की जे काही तिथं गोष्टी सांगितलेल्या आहेत की गावातच राहून शेती करणे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यात झालेल्या नव्हत्या. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. सगळ्यात महत्वाचं, त्याला जे घर सोडावं लागलेलं होतं ते कोणालाही न सांगता घर सोडून जाणं त्याला भाग पडलेलं होतं. काहीतरी त्यांनी केलेलं होतं की ज्या कारणास्तव त्याला कुणालाही न सांगता आपलं गाव सोडून जावं लागलेलं होतं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि दुसरं महत्वाचं काय, तो गावाच्या जवळपास नाही तर गावापासून कमीत कमी 200 ते 300 मैल अंतरावर त्याला जाऊन राहावं लागणार होतं. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अन ओशियन फ्लोड बिटवीन. म्हणजे शेकडो मैल सोडून येईपर्यंत तो थांबू शकला नव्हता. आणि एखाद्या गावकऱ्याच्या दृष्टीनं एवढा लांबचा पल्ला गाठणं म्हणजे काय होतं, त्याच्यासाठी समुद्र पार करण्या इतकीच मोठी गोष्ट होती असं इथं सांगितलेलं आहे आपल्याला. तर योगायोगाने तो गाव सोडून आलेला आणि योगायोगानेच तो ॲस्ट्रॉलॉजर झालेला आहे असं आपल्याला या पॅराग्राफ मधून कळून येतं. आणि गाव सोडण्याचं रिझन मात्र आपल्याला इथं कळलेलं नाही. फक्त एवढंच की त्याला कोणालाही न सांगता गाव सोडून यावं लागलं होतं, एवढीच आपल्याला इथं माहिती दिलेली आहे.
आणि मग बिझनेस कसा चालायचा, जर तो ऍस्ट्रॉलॉजर सुरुवातीपासून नव्हता तर मग बिझनेस कसा चालायचा त्याचा. अगोदर काही गोष्टी सांगितल्यात, परत इथं त्याच्या बिझनेस बद्दल किंवा प्रोफेशन बद्दल आपल्याला इथं सांगितलेलं आहे बघा. ही हॅड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स. त्याच्याकडे काय होतं सगळ्यात महत्वाचं, मानवाच्या ज्या काही समस्या असतात त्याचं एक चांगलं व्यावहारिक म्हणजे लोक लगेच विश्वास ठेवतील अशा पद्धतीचं विश्लेषण त्याच्याकडे होतं. जनरली आपल्याला सामान्यांना कोणत्या समस्या असतात ते इथं सांगितलंय बघा. मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. म्हणजे काय, लग्न, पैसा आणि मानवी नात्याची गुंतागुंत. या बाबतीतल्या समस्या जवळपास 90 ते 95% लोकांना असतात. भविष्य बघायला जाणारे जेवढे लोक असतात किंवा भविष्य ज्यांना पाहायला आवडतं अशा लोकांच्या समस्या जनरली ह्याच असतात. म्हणजे लग्न कुणाचं जुळत नसेल तर तो योग कधी आहे यासाठी तिथं जात असतो, किंवा पैसा जर नसेल, एखाद्याला काम धंदा मिळत नसेल तर त्यासाठी तो भविष्य बघतो, कधी मला पैसा मिळणार आहे किंवा माझ्या आयुष्यात कधी बदल होणार आहे, किंवा अजून काय कोणाचे नातेसंबंध व्यवस्थित नसतील तर ते का नाहीत, असा का एखादा व्यक्ती वागतोय माझ्यासोबत, यासाठी सुद्धा ते जाणून घेण्यासाठी भविष्य वेत्याकडे जात असतात, म्हणजे ऍस्ट्रॉलॉजरकडे जात असतात, ज्योतिषाकडे. तर ह्या समस्या ठरलेल्या असतात आणि ह्याचं विश्लेषण एकदा यांचा अभ्यास झाला की कोणताही माणूस काय करू शकतो, ऍस्ट्रॉलॉजी करू शकतो. जसं आपला ऍस्ट्रॉलॉजर त्यानं सगळं हे अनुभवातनं शिकलेलं होतं की प्रत्येक व्यक्तीच्या समस्या कशा आहेत, ठरलेल्या आहेत, आणि ह्याच समस्याचं विश्लेषण त्याला द्यायचं असतं. आणि प्रदीर्घ सरावामुळे काय झालेलं होतं, त्याचं ज्ञान वाढलेलं होतं. बघा इथं, लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. आणि या सगळ्या गोष्टी वारंवार विश्लेषण देऊन देऊन त्याचं काय झालेलं होतं, सरावामुळे काय झालेलं होतं, त्याचं ज्ञान वाढलेलं होतं या बाबतीतलं. आणि कोणालाही तो सहजपणे या बाबतीत मार्गदर्शन करून त्याच्याकडून 2 पैसे मिळवत होता. विदिन 5 मिनिट्स ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. इतका अनुभव झालेला होता त्याला की 5 मिनिटाच्या आत त्याला समजून जात असे की नेमकं काय झालेलं आहे, काय प्रॉब्लेम आहे समोरच्या व्यक्तीचा. ही चार्ज 3 पाईज पर क्वेश्चन. तो जो काही भविष्य बघणारा भविष्य पाहण्यासाठी आलेला व्यक्ती असेल, समोरची व्यक्ती जी कोणी असेल, तर तिच्याकडून प्रत्येक प्रश्नासाठी, म्हणजे समजा आपण जर प्रश्न विचारला त्या ज्योतिषाला तर प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला त्या उत्तर मिळण्यासाठी त्या प्रश्नाचं 3 पैसे मोजावे लागत असत. म्हणजे 3 पैशाला 1 प्रश्न, अशा पद्धतीचा प्रोफेशन त्याने तिथं चालवलेलं होतं. त्यापेक्षा जास्त तो बोलत नसे. नेवर ओपन हिज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. सगळ्यात महत्वाचं इथं आपल्याला सांगितले प्रोफेशन चालण्याचं कारण. इथं आपल्याला आता बघा सांगितले काय, ही नेवर ओपन हिज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. सुरुवातीला जेव्हा कस्टमर किंवा भविष्य पाहण्यासाठी एखादा व्यक्ती त्याच्याकडे येतो त्यावेळेस ज्योतिषी पहिले 10 मिनिटं स्वतः काही बोलायचं नाही, तोंड उघडायचं नाही, काहीच बोलायचं नाही. आणि कोण बोलायचं मग पहिल्या 10 मिनिटात, जो कोण भविष्य पाहायला आलेला व्यक्ती आहे तोच आपली माहिती त्या ज्योतिषाला द्यायचा पहिल्या 10 मिनिटात, की मला असा प्रॉब्लेम आहे, मला पैशाचा प्रॉब्लेम आहे, किंवा माझं लग्न जुळत नाही. हे सगळी माहिती कोणी द्यायची, जो भविष्य पाहण्यासाठी आलेला आहे, स्वतःचं भविष्य जाणून घेण्यासाठी आलेले आहे अशाच व्यक्ती तिथं माहिती द्यायचा. पहिले 10 मिनिटं त्याच्याकडून ऐकायचं आणि नंतर मग त्याला सांगायचं. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ऍडवाइसेस. काय झालेलं होतं, समोरची व्यक्ती 10 मिनिटं बोलल्यानंतर काय व्हायचं, त्याला डझनभर उत्तरं आणि सल्ले देण्यास भरपूर माल मसाला मिळत असे. म्हणजे जो व्यक्ती समस्या मांडतो त्यातूनच त्याला काय नेमका सल्ला द्यावा याचं उत्तर तो शोधत असते आणि तशा पद्धतीचा माल मसाला त्याला मिळत असे. म्हणजे समोरच्या व्यक्तीकडूनच उत्तर तो काढत असे आणि त्याच्या बोलण्यावरून सहजपणे तो उत्तर देत असे. पहिले 10 मिनिटं त्याचं ऐकायचं आणि त्याच्याच बोललेल्या याच्यावरनं त्याला समस्येचं समाधान सांगायचं. When he told the person before him, gazing at his palm, in many ways you are not getting the fullest results for your efforts. सगळ्यात पहिलं तर काय करायचा तो, समोरचा व्यक्ती जेव्हा येईल तेव्हा त्याचा 10 मिनिटं ऐकून घ्यायचं आणि त्यानंतर तळहात निरखून पाहायचा. आणि तळहात निरखून पाहिल्यानंतर त्याचं पहिलं वाक्य असायचं, इन मेनी वेज
यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट ऑफ युअर एफर्ट्स. पहिलं वाक्य काय असायचं की तुमच्या कष्टाच्या तुलनेत तुम्हाला हवं तेवढं यश अनेक बाबतीत मिळत नाही. आणि असं म्हणल्याबरोबर काय व्हायचं, 9 out of 10 वेअर डिस्पोज टू ऍग्री विथ हिम. आणि हे असं वाक्य आहे की 10 पैकी 9 लोक तरी लगेच सहमत व्हायचे या वाक्याशी की बरोबर आहे बाबा, तुम्ही सांगताय ते सगळं बरोबर आहे, असं तिथं प्रत्येकाला वाटायचं. 9 जणांना 10 पैकी. म्हणजे एक स्वभावाचं एक चांगली माहिती तिथं त्याला झालीच आपल्या ऍस्ट्रॉलॉजरला. म्हणून पहिलं वाक्य असा तो टाकायचा आणि लोक त्याला लगेच ऍग्री व्हायची आणि पुढे ऐकायला परत अजून तिथं बसायची. Or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? त्यानंतर अजून काही प्रश्न होते ठराविक. त्यामध्ये तो विचारायचा की तुमच्या कुटुंबात अगदी दूरच्या नात्यात अशी एखादी स्त्री आहे का की जिचे तुमच्याशी सलोख्याचे संबंध नाहीत. आणि कोणतंही कुटुंब जरी घेतलं, कुठलंही जरी काही घेतलं तरी त्याच्यामध्ये अशी एखादी स्त्री किंवा असा एखादा पुरुष असतोच की त्यांचे सलोख्याचे संबंध नसतात. आणि मग ह्याच मुद्द्याला तो तिथं आणि विचारायचा आणि स्वभावाचं विश्लेषण त्याच्यावरून त्याला मिळायचं. त्यानंतर ऑर ही गेव अन अनालिसिस ऑफ अ कॅरेक्टर. दुसरा पर्याय काय होता मग, कॅरेक्टरचं विश्लेषण करायचं. त्याच्या कॅरेक्टर कसं आहे तुमचं. त्यातलं एक वाक्य ठरलेलं होतं काय बघा, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर, हाऊ कॅन यू बी अदरवाइज विथ सॅटर्न वेअर इझी. नंतरचं वाक्य काय असायचं त्याचं की बहुतेक तुमचे जे सगळे त्रास आहेत तुम्हाला जे आता होत आहेत ते तुमच्या स्वभावामुळे होत आहेत. स्वभावामुळे म्हणण्यापेक्षा परत काय म्हणायचा तो की तुम्ही असंच वागणार किंवा असा स्वभाव तुमचा असणार का, तर त्याच्या मागे कारण आहे की तुमच्या राशीमध्ये आता काय आहे, शनी आहे. आणि शनी असताना तुम्ही असेच वागणार, याच्यापेक्षा वेगळं तुम्ही वागू शकत नाही, असं त्या व्यक्तीला तो तिथं सांगायचा. तुम्ही असं वागताय किंवा तुमचा स्वभाव असा आहे कारण तुमच्या राशीमध्ये शनी आहे, असं काहीतरी पटवून तो तिथं द्यायचा समोरच्या व्यक्तीला. त्यानंतर परत तो म्हणायचा की यू हॅव अन इम्पेशियस नेचर अँड अ रफ एक्सटेरियर. तुमचा स्वभाव कसा आहे, उतावळा आहे. इम्पेशियस म्हणजे काय, उतावळा आहे. आणि तुमचे बाह्यरूप कठोर किंवा उग्र वाटते, असं तो म्हणायचा. बाह्यरूप म्हणजे सांगण्याची पद्धत अशी असते की तुम्ही वरून वरून कठोर वागता पण आतून तुम्ही चांगले आहात, असं जर तुम्हाला जर एखाद्याने म्हणलं तर तुम्ही लगेच तिथं ते मान्य करता. कारण कोणालाही आपल्याबद्दल वाईट ऐकून घ्यायची जाऊ नसते. आणि एखाद्याने जर आपलं स्तुती केली तर लगेच आपल्याला आपण त्याला फसतो, बळी पडतो. आणि तेच इथं व्हायचं. समोरच्या माणसाला ऍस्ट्रॉलॉजर काय म्हणायचे की तुम्ही फक्त वरून वरून कठोर आहात, आतून तुम्ही अतिशय चांगला व्यक्ती आहात, असं म्हणल्याबरोबर सगळे जे कस्टमर आहेत ते बळी पडायचे त्याच्या या बोलण्याला. This endeared him to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. आणि त्याच्या या बोलण्यामुळे काय व्हायचं, सगळे लोक आपोआपच खुश व्हायचे. का तर स्वभावाचे जे काही मवाळ स्वभावाची लोक आहेत, म्हणजे उग्र कठोर वागणारी जी लोक आहेत, त्यांना पण जेव्हा सांगितलं जातं की तुम्ही फक्त बाहेरून कठोर आहात आणि आतनं चांगले आहात, आतून तुमचं मन चांगलं आहे, असं सांगितल्याबरोबर ते पटतं आणि लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून ते खुश होतात. तर अशा पद्धतीचा बिझनेस तिथं चालू होता, त्याचा प्रोफेशन तिथं चालवलेलं होतं. म्हणजे थोडक्यात त्यांनी कुठेही ऍस्ट्रॉलॉजीचं शिक्षण वगैरे काही घेतलेलं नव्हतं. गावातून तो पळून आलेला आहे, कुठल्या कारणास्तव आले ते आपल्याला सांगितलेलं नाही. आणि इथं आल्यानंतर काय करायचं म्हणून त्यांनी फक्त ऍस्ट्रॉलॉजीचा व्यवसाय तिथं निवडलेला. आणि ऍस्ट्रॉलॉजी तो कशाच्या भरोश्यावर चालवतोय, फक्त आणि फक्त लोकांचा स्वभाव त्यांनी अभ्यास केलाय, स्वभावाचा. आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांचा एक अभ्यास केलाय आणि त्यावरूनच त्यांनी स्वतःचं आपलं जे प्रोफेशन आहे ते चालवलेलं आहे. आणि त्यातनच तो आपला उदरनिर्वाह करत या गावामध्ये येऊन राहिलेला आहे. तर असं इथं आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर आता पुढे बघूयात. The nuts vendor blew out his flare and rose to go home. दुपारच्या वेळी बसलेला होता व्यवसायाला आणि आता मात्र काय झालेलं आहे, सायंकाळची वेळ झालेली आहे. त्यावेळेस
नट वेंडर जो आहे म्हणजे शेंगदाणे विक्रेता जो आहे त्याने आपल्यासमोर जी लाईट होती ती विझवलेली आहे, ज्योत जी होती ती विझवली आणि तो काय केलेला आहे, घरी जाण्यासाठी आता तयार झालेला आहे. म्हणजे आता कामकाज त्याचं बंद होणार होतं, बंद करतच होता. आणि त्यांनी ज्योत विझवली याचा सिग्नल, दिस वॉज अ सिग्नल फॉर द ऍस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. नट वेंडरचा व्यवसाय बंद म्हणजे शेंगदाणे विक्रेत्यानं आपला व्यवसाय बंद केला की ज्योतिषाला सुद्धा एक सिग्नल होतं ते की आता आपला सुद्धा व्यवसाय त्याला म्हणजे प्रोफेशन आहे ते बंद करावं लागायचं आणि पसारा गुंडाळण्याची वेळ आपली पण आहे असं त्याला तिथं संकेत मिळायचा. Since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. शेंगदाणे विक्रेत्यानं ज्योत विझवली की ज्योतिषाला सुद्धा तिथं प्रकाशाचा कुठलाही सहारा नसायचा लाईटचा, कारण कुठून तरी समोरच्या जमिनीवर येऊन पडणारा हिरवा प्रकाश झोत सोडल्यास त्याला अंधारातच बसावं लागलं असतं. म्हणून शेंगदाणे विक्रेत्यानं दुकान बंद केली की याला सुद्धा आपलं जो ऍस्ट्रॉलॉजीचा प्रोफेशन आहे ते सुद्धा तिथं बंद करावं लागायचं, म्हणजे स्वतःची दुकान सुद्धा तिथं बंद करावी लागायची. त्यानंतर पुढे बघा, he picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. म्हणजे तेच की अंधार झाल्यानंतर आपला जो काही पसारा आहे किंवा सामान सुमान त्याला म्हणायचं आहे, बोर्ड मध्ये जो शब्द लिहिला पॅराफेर्नालिया म्हणजे सामान सुमान जे आहे ते कावळी शेल्स म्हणा काय असतील ते सगळं सामान त्याच्या बॅग मध्ये, ज्या बॅग मधून काढलंय त्याच बॅग मध्ये परत तिथं भरावं लागायचं. He looked up and saw a man standing before him. आणि हे सगळं करत असतानाच ती जी हिरवी लाईट होती ती सुद्धा आता बंद झालेली आहे. त्याने आपला सामान सुमान जे काय होतं ते उचललं, पिशवीत ठेवलं आणि तेवढ्यात त्यांनी वर पाहिलेलं आहे. वर पाहिल्याबरोबर काय झालं बघा, he looked up and saw a man standing before him. वर पाहिल्यावर त्याला लक्षात आलं की एक माणूस आपल्या समोर उभा आहे. He sensed a possible client. पाहिल्याबरोबर त्याला वाटलं की हा कोण असू शकतो, एखादा क्लायंट असू शकतो, म्हणजे संभाव्य ग्राहक असू शकतो की जो त्याच्याकडे भविष्य पाहण्यासाठी आलेला आहे. आणि लगेच त्यांनी त्या व्यक्तीशी संवाद साधलेला आहे. काय म्हणाला तो व्यक्तीला बघा, अँड सेड यू लुक सो केअरवन. पहिलं वाक्य त्या व्यक्तीला तो काय म्हणालेला आहे की तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसत आहात. केअरवन म्हणजे काय, चिंताग्रस्त. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती त्याला चिंता दिसून आली होती म्हणून त्याने ते वाक्य तिथं म्हटलेलं आहे. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर वाईल अँड चॅट विथ मी. चिंताग्रस्त दिसल्यामुळे त्यांनी ते वाक्य म्हणले की तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसत आहात आणि थोडा वेळ जर तुम्ही माझ्याशी बोललात तर तुम्हाला काय होईल, बरं वाटेल, असं ऍस्ट्रॉलॉजरनी त्या व्यक्तीला सांगितलं. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेगली. जो व्यक्ती होता समोर उभा राहिलेला तो काहीतरी मोगम पुटपुटला, काय बोलला ते काय कळलेलं नाही. आणि ते कळलं नसल्यामुळं पुढं बघा काय होते, द ऍस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन. आणि परत ऍस्ट्रॉलॉजरने काय केलेलं आहे, त्याला परत तिथं रिक्वेस्ट केलेली आहे की माझ्याशी थोडा वेळ बोला, भविष्य बघा, म्हणजे तुमचं काय होईल, समाधान होईल माझ्याकडून, असं त्यानं तिथं इन्व्हिटेशन दिलेलं होतं. वेअर अपॉन द अदर थर्स्ट हिज पाम अंडर हिज नोज सेइंग यू कॉल युअर सेल्फ अन ऍस्ट्रॉलॉजर. आणि जेव्हा दुसऱ्यांदा त्यांनी ज्योतिषाने सांगितलं, ऍस्ट्रॉलॉजरनी सांगितलं की माझ्याकडे बसा बोला, त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे, जो व्यक्ती आलेला आहे त्यांनी काय केलंय, तळहात त्या ज्योतिषाच्या तोंडासमोर नेलं आणि पहिला प्रश्न केला काय की तू स्वतःला ज्योतिषी म्हणवतोस, म्हणजे स्वतःला तू ऍस्ट्रॉलॉजर म्हणवतोस. द ऍस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज्ड अँड सेड tilting the other's palm towards the green shaft of
लाईट युअर्स इज अ नेचर. आणि तू स्वतःला ज्योतिषी म्हणवतोस का असं म्हणल्याबरोबर ज्योतिषाला काय वाटलं की याने आपल्याला चॅलेंज केलेलं आहे. आणि चॅलेंज केल्यामुळे त्यांनी लगेच तिथं सुरुवात केली. काय? तळहात हिरव्या जो काही ग्रीन लाईट पडतो त्या बाजूने वळवला आणि त्याच्यात बघत, त्या ग्रीन लाईट मध्ये बघत तो त्यांनी आपलं रेग्युलर प्रमाणे सुरुवात केली की तुमचा स्वभाव असा आहे तसा आहे. तुमचा स्वभाव म्हणेपर्यंतच त्या समोरच्या व्यक्तीनं काय केलेलं आहे? स्टॉप दॅट. समोरच्या व्यक्तीनं काय सांगितलं की मला हे काय नको आहे असं काय सांगायची गरज नाही. The other said, "Tell me something worthwhile." Our friend felt piqued. काय झालेलं आहे? जेव्हा ऍस्ट्रॉलॉजरनं भविष्य सांगायला सुरुवात केली त्या व्यक्तीचं, जे काही माहिती त्या व्यक्तीला द्यायला सुरुवात केली की तुमचा स्वभाव असा आहे, तेवढ्यात त्या व्यक्तीनं त्याला थांबवलेलं आहे. आणि थांबवल्याबरोबर तिथं जो ऍस्ट्रॉलॉजर आहे त्याचा स्वाभिमान दुखवल्यासारखं तिथं झालं. आणि त्या व्यक्तीनं रिक्वेस्ट काय केलेली आहे की मला काहीतरी कामाचं मुद्द्याचं तू सांग, वर्थ वाईल. टेल मी समथिंग वर्थ वाईल अशी रिक्वेस्ट तिथं त्यांनी केलेली होती. आय चार्ज ओनली 3 पाईस पर क्वेश्चन. आणि यावर ऍस्ट्रॉलॉजरने त्या व्यक्तीला काय सांगितलं की मी प्रत्येक प्रश्नाचे 3 पैसे घेतो आणि मी फुकट कुठलंही काही सांगत नाही असं तिथं स्पष्ट सांगितलं. अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि त्या 3 पैशाच्या मोबदल्यात जे काही तुम्हाला मी सांगणार आहे ते पुरेसं असणार आहे. जे काही भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे ते पुरेसं असणार आहे. At this, the other withdrew his arm, took out an anna and flung it out to him, saying, I have some questions to ask. आणि जेव्हा ऍस्ट्रॉलॉजरने सांगितलं की 3 पैसे घेतो, त्यावर काय केलं? समोरचा जो व्यक्ती होता त्यांनी आपला हात मागे घेतला आणि एक आणा काढला आणि त्याच्या म्हणजे कोणाच्या ऍस्ट्रॉलॉजरच्या दिशेने भिरकावत तो म्हणाला की मला काही प्रश्न विचारायचे आहेत. If I prove you are bluffing, you must return that anna to me with interest. आणि नुसतंच तो आणा दिला नाही तर त्याच्या पुढे अजून एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की मला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि जर मला असं कळलं की माझ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही खोटे सांगत आहात, मला फसवत आहात, असं जर मी सिद्ध केलं तर तुम्ही काय करायचंय? मला मी जो आणा तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही व्याजासह मला परत करायचा. असं तिथं एक प्रकारचं चॅलेंज तिथं त्या ऍस्ट्रॉलॉजरला आपल्या दिलेलं होतं या व्यक्तीनं. इफ यू फाइंड माय आन्सर्स सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. आता हे चॅलेंज दिल्यानंतर ऍस्ट्रॉलॉजरनं सुद्धा त्या व्यक्तीला अजून चॅलेंज केलेलं आहे. काय? की जर माझी उत्तरे तुला समाधानकारक वाटली तर तू मला 5 रुपये देणार का? म्हणजे पहिल्यांदा काय सांगितलं त्या व्यक्तीनं की एक आणा मी दिलाय, परंतु जर मला समाधान झालं नाही माझ्या शंकेचं, मी जे काय विचारणार आहे त्याचं, तर तू मला काय द्यायचंय? व्याजासहित आणा परत करायचा. आणि याच्यावरती ऍस्ट्रॉलॉजरनी काय सांगितलं त्या व्यक्तीला की जर मी समाधानकारक उत्तरं दिली तर काय होणार आहे? तू मला त्या मोबदल्यामध्ये 5 रुपये देणार का? असं विचारल्यानंतर तो जो समोरचा व्यक्ती आलेला होता त्याने काय सांगितलं? नो, मी देणार नाही, 5 रुपये मी काय देणार नाही. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज. नाही म्हणल्याबरोबर परत ऍस्ट्रॉलॉजरने काय सांगितलं की मला 8 आणे देणार का? ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. समोरच्या व्यक्तीनं काय म्हणलेलं आहे? 8 आणे म्हणल्यानंतर ओके म्हणलेलं आहे, म्हणजे द्यायला तो तयार झालाय. परंतु अजून त्याच्यामध्ये कंडिशन ठेवलेली होती, अट ठेवलेली होती. काय? की चुकीचं सांगितलं तर काय करायचं होतं? दुप्पट पैसे परत द्यायचे होते. ऍस्ट्रॉलॉजरनं त्या व्यक्तीला दुप्पट पैसे परत द्यायचे. म्हणजे 8 आणे घेतले तर 16 आणे परत करावे लागणार होते जर चुकीचं उत्तर तिथं चुकीचं समाधान केलं त्याच्या शंकेचं तर. दिस पॅक्ट वॉज ऍक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणि हे जे पैशाचं व्यवहार आहे तो थोड्याशा युक्तिवादानंतर किंवा थोड्याशा विचारानंतर, घासाघाजीनंतर तो काय झालेला होता? दोघांमध्ये हा करार
मान्य झालेला होता. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप a prayer to heaven as the author lit a cheroot. आणि हा करार ठरल्यानंतर, पैशाची बोली झाल्यानंतर, किती पैसे द्यायचे किंवा काय हेच सगळं ठरल्यानंतर लगेच ॲस्ट्रॉलॉजरनं आपलं काम सुरू केलं. सगळ्यात पहिलं तर त्यांनी काय केलेलं होतं, देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली. म्हणजे काही मंत्र वगैरे उच्चारायला त्यांनी सुरुवात केली ॲस्ट्रॉलॉजरनी. आणि जो समोरचा व्यक्ती आहे त्यांनी काय केलं इतक्या वेळामध्ये, तर काळी द ऑदर लिट अ शेरूट म्हणजे काय, दुसरा जो व्यक्ती आहे त्याने शेरूट पेटवलेला आहे. शेरूट म्हणजे काय, सिगार पेटवली तितक्या वेळात. आणि काय झालं बघा पुढं, द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. इतका वेळ अंधार होता, लाईट ॲस्ट्रॉलॉजरकडे आपल्या नाही, आणि त्या लाईट नसल्यामुळे आतापर्यंत आपल्या ॲस्ट्रॉलॉजरने त्या व्यक्तीचा चेहरा पाहिलेला नव्हता. परंतु ज्यावेळेस त्या व्यक्तीनं सिगार पेटवण्यासाठी काळी पेटीच ओढलेली आहे आणि त्या काळी पेटीच्या उजेडामध्ये त्या व्यक्तीच्या चेहऱ्याची एक झलक आता ज्योतिषाला आपल्या दिसलेली आहे. तो चेहरा, व्यक्ती कोण आहे ते आता आपल्या ॲस्ट्रॉलॉजरला दिसलेला आहे. काय होते बघा पुढं, देर वॉज अ पॉज म्हणजे काय, मंत्र म्हणताच किंवा जे काय प्रार्थना त्याची चालू होती त्याच्यामध्ये थोडक्यात तो थांबला चेहरा पाहिल्याबरोबर. काय असं होतं चेहऱ्यामध्ये ते आपल्याला आता कळेल पुढं हळूहळू का तो थांबला. Cars hooted on the road. Juka drivers swore at their horses and the babble of the crowd agitated the semi-darkness of the park. रस्त्यावरती काय होतं, मोटारीच्या हॉर्न जोरजोरात वाजत होते, किंवा जे जुका ड्रायव्हर्स आहेत म्हणजे बग्गीवाले जे आहेत ते घोड्यांना आरोळी देऊन कोणत्या बाजूला जायचं काय ते म्हणजे घोड्या देत होते तिथं. त्यानंतर जे काही गर्दी होती रस्त्यावरती त्याचा पण एक वेगळाच गोंगाट तिथं निर्माण झालेला होता. बॅबल ऑफ द क्राऊड म्हणजे काय, गर्दीचा गोंगाट. म्हणजे असं वातावरण जे होतं तिथलं ते कसं झालेलं होतं, कासावीस करणारं झालेलं होतं. कोणाला कासावीस करत होतं हे वातावरण, आता ॲस्ट्रॉलॉजरला. ॲस्ट्रॉलॉजर तिथं नेहमीच राहतो, त्याच्यासाठी हे नेहमीच वातावरण होतं. परंतु ज्यावेळेस त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या ॲस्ट्रॉलॉजरने पाहिला तेव्हा हे सगळं वातावरण त्याला कसं वाटत होतं, आता कासावीस करणारं वाटत होतं. The other sat down, sucking his cheroot, puffing out, sat there ruthlessly. जरी आता ॲस्ट्रॉलॉजरच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालू झालेले असले तरी समोरचा जो व्यक्ती आहे तो मात्र आता निवांत बसलेला होता, चिरूटाचे झुळके घेत, म्हणजे शेरूट जे आहे सिगारीचे झुळके घेत तो तिथं आता बसलेला होता. आणि कसा बसलेला होता, रूथलेसली म्हणजे धसमुसळेपणाने, म्हणजे एखाद्या गुंडासारखा आपला बसलेला होता, की आता ॲस्ट्रॉलॉजरला तो काही सुट्टी देणार नाही. शर्यत जी लावलेली आहे ती शर्यत पूर्ण करूनच त्याला सुट्टी देईल, अशा पद्धतीनं तो तिथं बसलेला होता. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आणि ज्योतिषी मात्र आता काय अस्वस्थ झालेला होता, अनकम्फर्टेबल त्याला फील व्हायला लागलेलं होतं. आणि अनकम्फर्टेबल फील झाल्यामुळंच त्यांनी काय म्हटलेलं आहे त्या व्यक्तीला, हिअर टेक युअर आना बॅक. आणि या अस्वस्थतेमुळेच तो काय म्हणतोय, हे घे तुझा आना परत घे. आणि पुढे काय म्हणतोय तो, आय एम नॉट युजर टू सच चॅलेंजेस. मला असल्या आव्हानांची सवय नाही. इट इज लेट फॉर मी टुडे. आणि काय झालेलं आहे, मला आज थोडासा उशीर सुद्धा झालेला आहे. असं म्हणून ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि असं म्हणून त्यांनी जे काय आपलं साहित्य आहे ते परत आवराआवरी करायला सुरुवात केली. द ऑदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड, यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ. जरी ॲस्ट्रॉलॉजरला जायचं असेल तरी मात्र आता जो समोरचा व्यक्ती आहे त्याने काय केलंय, जेव्हा पसारा तो आवरायला सुरुवात केला ॲस्ट्रॉलॉजरने, तेव्हा समोरच्या व्यक्तीने काय त्याचं मनगट
गच्च पकडलेलं आहे आणि काय म्हणाला तो की आता यातून तू सुटू शकत नाही. जे काही शर्यत आपण लावलेली आहे ती आता पूर्ण करावीच लागेल. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी काय तुझ्याकडे आलेलो नव्हतो. मी इथून पास होत असताना म्हणजे जात असताना तूच मला तुझ्याकडे ओढून घेतलेलं आहे. आणि आता मात्र मी तुला सोडणार नाही जोपर्यंत तू माझ्या शंकेचं समाधान करणार नाही किंवा जी काही शर्यत आपण लावलेली आहे ती पूर्ण होईपर्यंत किंवा जे चॅलेंज तू घेतलेलं आहे ते पूर्ण करेपर्यंत मी काय तुला सोडणार नाही. द ऑदर थर्स्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड चॅलेंज इज चॅलेंज. आणि परत आपला जो हात आहे त्याच्या तोंडापुढे नेत, ऍस्ट्रॉलॉजीच्या तोंडापुढे नेत परत तो म्हणालेला आहे की चॅलेंज इज चॅलेंज. म्हणजे एकदा शर्यत लावली, एकदा आव्हान घेतलं ते घेतलं, आता तू काय करायचं सुरुवात करायची सांगायला. द ऍस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप देअर इज अ वुमन. आणि असं म्हटल्याबरोबर आता मात्र ऍस्ट्रॉलॉजरच्या आपल्या घशामध्ये कोरड पडलेली होती, कारण अशा पद्धतीनं त्याच्यावरती कधी वेळ आलेली नव्हती. इथं मात्र या इस्माने किंवा या व्यक्तीनं त्याच्यावरती ही वेळ आणलेली होती चॅलेंज करून. आणि मग घशालाच कोरड पडलेली असतानाच त्यांनी परत एकदा तिथं सुरुवात केली भविष्य सांगायला की एक स्त्री आहे. इतकंच तो बोलला आणि तेवढ्यात समोरचा व्यक्ती म्हणाला स्टॉप सेड द ऑदर. समोरचा व्यक्ती म्हणाला की थांबा, मला काय ते नको आहे. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. हे सगळं थांबून त्यांनी डायरेक्टलीच काय केलेलं आहे प्रश्न विचारलाय की सध्याचा जो माझा सर्च चालू आहे, शोध चालू आहे, त्याच्यामध्ये मी यशस्वी होईल का नाही याचं फक्त मला उत्तर पाहिजे आणि तू जाऊ शकतो. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्चार्ज ऑल युअर कॉइन्स. आणि जोपर्यंत तू मला या प्रश्नाचं उत्तर देणार नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जर मला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर तुला काय करावं लागेल, तुझ्याकडे जेवढे काही सगळे आणि जमा आहेत, कॉईन जमा आहेत, ते सगळे कॉइन्स मला देऊन टाकावे लागतील, जसं की चॅलेंज झाले त्या पद्धतीनं किंवा जशी बोलणी झालेली आहे त्या पद्धतीनं. द ऍस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इन्कांटेशन्स अँड रिप्लाइड ऑल राईट आय विल स्पीक. ज्योतिषानं मग काय केलं, काही मंत्र पुटपुटले आणि उत्तर दिलं की ठीक आहे मी बोलेल. बट यू विल गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. परत तिथं अजून बोलणी झाली काय की जर मी काय जे काही मी आता तुला सांगणार आहे, जे काही उत्तर तुला देणार आहे ते जर तुला पटलं तर तू काय करायचं, मला 1 रुपया द्यायचा, असं ऍस्ट्रॉलॉजरने त्या व्यक्तीला सांगितलं. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. आणि तसं असेल 1 रुपया देणार असशील तरच मी तोंड उघडणार, नाहीतर तुला जे काय करायचं ते कर, मी काय तुला सांगणार नाही. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द ऑदर अग्रीड. The astrologer said you were left. After a good deal of haggling the other agreed. म्हणजे बऱ्याचशा घासाघाशीनंतर जो समोरचा व्यक्ती आहे तो 1 रुपया द्यायला तयार झालेला होता. आणि मग ऍस्ट्रॉलॉजरनं तिथं आता भविष्य सांगायला सुरुवात केलेली आहे. नेमकं काय सांगतो त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपल्याला आता, त्या व्यक्तीचं काय भविष्य आहे ते आपल्याला पुढच्या तासामध्ये पाहायचं आहे. सध्या आपण इथपर्यंतच पाहूयात. ओके.